तर कालचा व्लॉग तुम्ही बघितलाच असेल, पूर्वतयारी म्हणून मी दाखवला उद्यापनाचा दिवसाचा. त्याच्यानंतर काय झालं ते आता बघूया. तर गुरुवारच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करणे खूप चांगली गोष्ट असतं आणि त्यातल्या त्यात उद्यापन होतं म्हणून मी छानपैकी हा येलो सूट वगैरे घालून रेडीच होती. सगळं काही झालं होतं माझं वाचन वगैरे आणि तेवढ्यात आशुताईंचा कॉल आला की आमची ॲनिव्हर्सरीचं छोटंसं सेलिब्रेशन करायचं आहे, तर तुम्ही पण आम्हाला जॉईन करा. मग काय सोपान दादाची भेट कधी कधीच होते, कारण की आता दादा खूप बिझी असतात. तर म्हटलं चला आपण पण जाऊया. आम्ही सर्व मार्केटमध्ये भेटलो आणि तिथून निघून आम्ही डायरेक्ट स्वामींच्या केंद्रावर पोहोचलो. ॲक्च्युली सोपानदादांनी ॲनिव्हर्सरी गिफ्ट म्हणून आशुताईंना चेतक गिफ्ट केलेली होती आणि त्याच वाहन पूजनासाठी केंद्रावर जायचं होतं. तिकडे गेलो, तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि तिथनं निघून आम्ही स्टुडिओवर आलो, जिथे आशुताईंनी मस्त छोटंसं असं का होईना पण सेलिब्रेशनसाठी छानपैकी सरप्राईज वगैरे असं प्लॅन केलं होतं. आणि हे 2 क्युटीज बघा, यांना काही घेणं-देणं नव्हतं. त्यांचं असं होतं की तुम्ही तुमचं चालू द्या, आम्ही आमचं मस्तपैकी केकवर फोकस करत आहे. तर ते झालं. लगेच सेलिब्रेशन वगैरे करून दादा निघाले त्यांच्या पुढच्या जर्नीसाठी आणि आम्ही पण निघालो मार्केटमध्ये पुस्तकं वगैरे घेण्यासाठी. केळं वगैरे घेतले, उद्यापनाला लागतात हे सगळं. आणि आम्ही घरी पोहोचायच्या अगदी 5-10 मिनिटं पहिलेच माझे सासू-सासरे पण आले होते. मोर्शीमध्ये काही काम होतं म्हणून घरी आले होते मग ते विनिशाच्या भेटीला. आणि त्यानंतर मग त्यांचं पण चहा-पाणी वगैरे केलं आणि आशुताईंना आणि त्यांच्या सासूबाईंना मी इन्व्हाइट केलं होतं, की दादा तर आता गावाला गेले आणि तुम्ही आता घरी जाणारच आहे, तर त्याच्या आधी पहिले माझ्या घरी येऊन जा 5 मिनिटासाठी का होईना, हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आपण निपटवून घेऊया. कारण की तसंही म्हणजे लेडीजला सगळ्यांना द्यायचंच असतं. तर म्हटलं तुम्ही पण येऊन जा, दोघी तुमचं पण होऊन जातं. आणि त्याच्यानंतर तिथेच सासूबाई पण बसल्या होत्या, तर त्यांना पण मी हळदी-कुंकू देऊन दिलं. पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे 7 प्रती सुवासिनींना वाटायच्या असतात, पण मला मार्केटमध्ये 5च प्रती मिळाल्या. कारण की त्या दिवशी मी थोडी लेट झाली. सगळं काही झालेलं होतं, पण हे थोडं ॲनिव्हर्सरी वगैरे केलं त्याच्यामुळे उशीर झाला आम्हाला. तर जाईपर्यंत मला एक्सपेक्टेड नव्हतं असं, पण पूर्ण प्रती संपल्या होत्या. फक्त एका स्टेशनरीमध्ये 5च प्रती मिळाल्या. त्यानंतर पेरूचा माल नागपूरवरून सेल करून माझा भाऊ पण येत होता रिटर्न, तर तो पण विनिशाच्या भेटीकरता आला. 15-20 मिनिटं थांबला आणि त्यानंतर संध्याकाळी पण मी आणखीन लेडीज वगैरे बोलवल्या हळदी-कुंकवासाठी आणि काकूनी तर चक्क अष्टपुत्र सौभाग्यवतीचा आशीर्वाद दिला. म्हटलं नाही काकू, एवढं नाही होत माझ्याकडनं. एका विनिशामध्येच तर थंडगार झाली मी. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस छानपैकी टी व्हीवर महालक्ष्मी मातेचे मंत्र वगैरे लावले आणि घरात ही अशी पावलं लावली ना, दिवे आहेत हे सुंदरसे, की मला इतकं भारी वाटतं. जसं दिवाळी माझा फेवरेट सण आहे, तर तसं काहीसं फील होतं मला. तर ते दिवे वगैरे लावून घेतले. तुळशीजवळ वगैरे पण दिवा अगरबत्ती करून घेतली. विनिशाची पण दीट वगैरे काढून घेतली. जी संध्याकाळची रिच्युअल असते ते सगळं. आणि अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील 4ही गुरुवार उद्यापनासहित सुफळ संपूर्ण माझे पार पडलेले आहे. या पूजेचे दर्शन घेऊन घ्या जर तुम्ही पूजा नसेल मांडली तर. जय गजानन माऊली.